नमस्कार. आपण खूप आदर्श स्त्रियांबद्दल ऐकतो, वाचतो. पंचकन्या तर आपण नावं घेतो. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी आणि राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर. पण आजच्या जगात एक अशीच आदर्श सांगण्यासारखी व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे मालविका हेगडे. आता तुम्ही म्हणाल, ह्या मालविका हेगडे कोण? ते ह्या मालविका हेगडे, तुम्हाला आठवत असेल, CCD ही एक कॉफीचे आउटलेट सगळीकडे तुम्ही बघता. त्याचे CEO सिद्धार्थ हेगडे ह्यांची मिसेस. ह्या सिद्धार्थ हेगडेंनी जुलै 2019मध्ये बँगलोरच्या ब्रिजवरून जाताना ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि 5 मिनटात येतो म्हणून सांगून गेले. ते पुन्हा परत आलेच नाही. त्यांनी आत्महत्या केली, ब्रिजवरून गेली. त्यावेळेला मालविका हेगडेला 2 मुलं होती, 2 अपत्य, आणि त्यांचं इंजिनिअरचं शिक्षण झालं होतं. पण त्यांनी कधीच व्यवसायात लक्ष घातलं नव्हतं. शिक्षण जरी असेल इंजिनिअरिंगचं, तरीसुद्धा त्यांनी व्यवसाय किंवा नोकरी वगैरे हा भानगडीत कधी पडला नाही. आणि त्या SM कृष्ण, पूर्व मुख्यमंत्री कर्नाटकचे, त्यांची लेक होते. आता हेगडेंनी, म्हणजे सिद्धार्थ हेगडेंनी आत्महत्या का केली, तर त्यांच्यावर 7,214 करोडचं कर्ज वाढलं होतं. त्यांचे 1700 त्यावेळेला आउटलेट होते पूर्ण भारतभर, आणि 25,000 कामगार त्यांच्याशी कामाला होते, आणि कर्ज दिवसेंदिवस वाढत होतं. ह्या भीतीने त्यांनी जीव दिला. मालविका हेगडे पुढे 2 मार्ग होते. एक सोपा मार्ग म्हणजे बँकरप्सी दाखवून बापाच्या जीवावर मजा मारणं. कारण बाबा तिचे मुख्यमंत्रीच होते, पूर्व मुख्यमंत्री. आरामात बाहेरच्या याच्यावर जगू शकली असते. पण तिने कठीण मार्ग स्वीकारला आणि सगळ्या कर्जाची जबाबदारी, नवऱ्याच्या 7,214 रुपयाची करोड 7,214 करोड रुपयांची कर्जाची तिने जबाबदारी स्वीकारली. आणि हे स्वीकारत असताना पहिलं काम तिने काय केलं, तिच्या 25,000 कामगारांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की आपल्याला कॅफे डेची जी प्रत आहे, जे नाव आहे, जो इतिहास आहे, तो जतन करायचा आहे, वाढवायचा आहे. तुम्ही मला साथ द्या, आपण कॅफे डेची नावाचं आणि त्याच्या प्रतीचं रक्षण करूया. दुसरं तिने काय केलं, तर सगळ्या कर्जदारांना भेटली आणि नवीन अटी शर्थीमध्ये जे कर्ज मी देणार आहे, पण आता अटी आणि शर्थी जरा शिथिल करा, थोड्या बदला, ह्या बोलणी करून नवीन अटी शर्थीवर तिने ते कर्ज स्वीकारलं. आणि तिसरं तिने काय केलं, तर त्यांची प्रॉपर्टी ग्लोबल विलेज टेक होता, तो विकला. आणि त्यांच्या कॉफी मळ्यातून जे उच्च प्रतीचे बिया यायच्या, त्याचं तिने निर्यात करायला सुरुवात केली. त्याच्यातून तिला पैसे मिळायला लागले. आणि जे नुकसानीत चालणारे आउटलेट होते ते बंद केले. म्हणजे पहिल्यांदा त्यांचे जे 1700 आउटलेट होते, त्यातले जे नुकसानीत 100% नुकसानीत चालत होते ते बंद केले. आणि अशा पद्धतीने तिने एक पावलं उचलत फक्त 4 वर्षामध्ये 2021पर्यंत तिने 1,731 इतकं लोन कमीपर्यंत, 31 करोड, पुढचं करोड तर तिथपर्यंत लोन कमी आणून ठेवलं. आणि 2023पर्यंत फक्त 465 करोड इथपर्यंत कर्ज राहिलं तिचं. म्हणजे 93% कर्ज तिने फेडलं. किती वर्षात? फक्त 4 वर्षात. तेही 25,000 कामगारांना एकालाही कमी न करता त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारली. आज CCDचे
423 आउटलेट आहेत आणि 55,733 वेंडिंग मशीन म्हणतात ना, त्याला आउटलेट. वेंडिंग मशीनला जागा जास्त लागत नाही. वेंडिंग मशीन्स आहेत पूर्ण भारतभर. आता नेटफ्लिक्सच्या लक्षात म्हणजे तिच्यावर नजर गेली की एक स्त्रीने इतकं छान हे केलं आहे, तर तिच्यावर मालिका करायचं असं नेटफ्लिक्स म्हणते. आणि बिझनेस स्कूल म्हणजे वाणिज्य शाखेतल्या शाळांमधून आता त्यांनी पण हिच्यावर अभ्यास करून हिने घेतलेल्या एक म्हणजे खरं सांगायचं तर ती वाणिज्यातली नाही, इंजिनिअरिंगची तशी बघितली तर तिने अभ्यास केलेला. पण तिने नीट विचार करून 25,000 कामगारांना सांभाळत, कर्ज कमी करत बिझनेसला वाढवण्याचा प्रयत्न केला तिने एकाही कॉफीवरची किंमत वाढवली नाही. एवढं सगळं करताना तिने एकाही कॉफीच्या कपावरच्या 1 रुपयाही किंमत न वाढवता, प्रत कमी न करता तिने हा व्यवसाय चालू ठेवला. आणि 25 अतीव दुःखामध्ये होती ती बाई. 2 मुलं अपत्य आपल्या पदरात, नवरा एवढं 7,214 करोड रुपये कर्ज डोक्यावर ठेवून आत्महत्या केलेला, पण घाबरली नाही. 25,000 कामगारांची पोशिंदा बनली ती. आज भारतभर तिचे आउटलेट आहेत, वेंडिंग मशीन्स आहेत आणि तिचा व्यवसाय चांगला चाललेला आहे. अशा आदर्श माता आपल्या भारतात खूप आहेत. खूप शेतकरी असेच खचतात आणि आपण खूप ऐकतो. मग त्याच्या मागे त्यांच्या त्या बायका मुलांना घेऊन कंबर खचून उभ्या राहतात, मुलांना घडवतात. ह्या जगात सकारात्मक खूप आहे, पण हल्ली नुसतं आपण नकारात्मक बातम्या ऐकतो, मन विषण्ण होतं. म्हणून आज ही एक सकारात्मक शक्ती मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी मी मालविका हेगडेची मला कळलेली, माझ्या वाचनात आलेली माहिती तुम्हाला देते. अशाच पद्धतीने आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप माता, बहिणी, भगिनी स्वतःचं अस्तित्व बनवायला खूप धडपडत असते. आपणच त्यांना धैर्य देऊया, आपणच त्यांना आपल्याकडून होईल तेवढं, कमीत कमी त्रास तरी आपल्याकडून नको देऊया. आणि त्यांचं कौतुक नाही आपल्याला जमलं तरी उगाच नावं ठेवण्याचं तरी नको करूया. असं करून आपण ह्या नारी शक्ती, भले संसदेमध्ये नारी शक्ती नाही पास झालं तर आपणच आपली नारी शक्ती अशा पद्धतीने एकमेकांना, प्रत्येक नारीला महत्त्व देत आपण पुढे जाऊया. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. थोडीशी पसंती देत जा, आवडलं तर सांगत जा, कौतुक करत जा. तुम्ही माझं ऐकता पुन्हा, त्याबद्दल मी आभार मानत